नमस्कार. मी दादा सुकाने 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. इतर पट्ट्यामध्ये पावसाची तयारी बऱ्यापैकी चांगली चालू आहे. नागपूर, गोंदिया या परिसरात जोरदार पावसाची तयारी आहे. गडचिरोली भागात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता चालू आहे. आणि छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. नंदुरबार परिसर ते इकडे नाशिकपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, मुंबई परिसरात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. दापोली, रत्नागिरी, सातारा ह्या भागातून सुद्धा मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पट्टा ते सांगली या पट्ट्यात पावसाची तयारी सुरू आहे. पाऊस रिमझिम जोरदार पाऊस येण्याची शक्यता पुढे जाऊन आहे. आणि अकोला परिसर, बीड परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. इकडे पूर्वेकडे तेलंगणा, नागपूर, कोरबा, विशाखापट्टणम ह्या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसते. आणि तिथून त्याचा प्रभाव म्हणून सांगली ते विजापूर, कर्नाटक साईडला जोरदार कर्नाटकच्या उत्तर साईडला जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणपट्टीत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि उत्तर भागातून 24 तासामध्ये पाहायला गेलं तर कोकणपट्टी संपूर्ण मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. अकोला, नागपूर, चंद्रपूर ह्या भागातून सुद्धा म्हणजे विदर्भ पट्ट्यात चांगला जोरदार मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि दक्षिणेकडे पाहायला गेलं तर अकोला, सोलापूर, सांगली या पट्ट्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. अकोलासला सोलापूर, परत जत पट्टा ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते. आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर रत्नागिरी म्हणजे कर्नाटकच्या उत्तर साईडला पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते. आणि जत आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्याची पावसाची शक्यता आहे. इथं विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.